श्री स्वामी समर्थ. आपण घरामध्ये विविध देवी देवतांचे मूर्ती आणत असतो, स्थापना करत असतो घरामध्ये. तर कोणते अभिषेक करताना कोणते मंत्र स्तोत्र बोलले गेले पाहिजे, तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणली असेल, स्थापना करायची असेल तर 11 वेळा आपल्याला अथर्वशीचं पठण करायचं आहे. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण घरी आणली असेल, रोज अभिषेक करायचा असेल तर अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र मंत्र आपल्याला बोलायचं आहे आणि श्री सूक्ताचं आपल्याला पठण करायचं आहे. श्रीयंत्र घरी आणलं असेल तर श्री सूक्ताचं पठण करायचे. महालक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्ताचं पठण करा. लक्ष्मीची मूर्ती आपण घरी आणली असेल तर ललिता सहस्रनाम एकदा पठण करायचे. श्री सूक्ताचं 16 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला बोलायचं आहे. जर आपण कुबेर यंत्र आणलं असेल तर आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. कुबेर मंत्र आपल्याला बोलायचे. व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एकदा बोलायचे. महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. रुद्र किंवा शिव महिमा स्तोत्र आपल्याला बोलायचं आहे. महामृत्युंजय मंत्र आपल्याला बोलायचं आहे. कृष्णाची मूर्ती आपण आणली असेल तर पुरुष सूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. आपल्याला एक माळ करायची आहे.